तो काही अशा प्रकारे फोटोशूट झालेला आहे आमचा. आणि असं थांबा का मी चाललो बीच में आता है जा घर आरामखोर सँडी. बॅक टू माय चॅनल. सो डायरेक्ट ब्लॉग आपण इथं. सो आज आहे माझ्या मावशीच्या मुलाचा 2 दिवसांनी लग्न. सो चला तुम्हाला गावाची वाईफ दाखवतो. म्हणू शकता इकडं मंडप वगैरे बांधलाय. हळू 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 पाहुणे येत चाललेत. आपली पनवेलची गँग पण येणार आहे. मावशी वगैरे सगळे येतील उद्या. आज मम्मीचे पाहुणे आलेत आणि मी आलाय. बघा इकडं पाण्याचा बघा पाहू शकता. पाणी टाकी आणले डायरेक्ट ड्रम मध्ये. इकडं नालाविलाचा थोडासा प्रॉब्लेम आहे. जागा असा जुगाड चालू आहे इकडं. पाईपलाईन डायरेक्ट मस्त डिश लागला. जेवलाय मस्त चिकन डाळ. इकडं मस्त कांदा बाई. सॉरी सँडी काय सँडी बघा. सँडी तर बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये मी. लय भुगा होता माझ्यावर आलेला. हवा त्याट करते सँडीने. पाहू शकता इकडे आपले नवरदेव. सो गाइस हाँ हमारे सो गाइस फिलहाल खाना पीना हो चुका है खा के. सो फिलहाल अभी थोड़ा सा रेस्ट. गाइस फिलहाल मन से सो के उठे. सो अभी चल रहा है हमारा शूट. सो अभी फोटो निकालेंगे. दूल्हा और दूल्ही का है. देखो दूल्हा व्हाइट शर्ट भाई कुर्ता पहन के नहीं व्हाइट शर्ट बेसिक रहेगा. सो देखो गाइस कब से घूम रहे साइकिल लेके. किधर भी जंगल विंगल में जा रही है लड़की लोग. किधर घूम रहे हो. सो गाइस उसका मतलब रहता है उसको पता चलता है क्या सीन रहता है फोटो के टाइम में प्री वेडिंग के टाइम में. सो थोड़ा सा भाई नया भाई नर्वस रहेगा. कैसा फील वो हो रहा है भाई पहली बार. सो भाई का फर्स्ट टाइम है. सो को अभी हम लोग शूट देख रहे फोटो पोज भी देख रहे. सो इतना आयडिया नहीं पता नाही कैसा होगा शूट कैसा नाही. बघा गाईस किती काय झाले नवऱ्याला फोटो काढायची. इथे आवाज इकडे नवरे मागून रेडी झाला. तरी नवरे अजून रेडी होते. सो गाईस फायनली नवरी पाहू शकता निघाले फोटोशूट साठी. इकडे नवरदेव गावकीच्या आधी निघून राहिलेला आहे. तुम्हाला माहीतच असेल. आता आम्ही कुठल्या तरी कर्दाचं ना तर बोरीचं झाड ना तर आंब्याचं झाडाखाली जाऊन फोटोशूट करू पद्धतशीर. थोडा कन्फ्यूज आहे. व्हिडिओ काढतो फोटो असा पोस्ट बीच फर्स्ट. सो फाइनल गाइस फर्स्ट लोकेशन डिसाइड कर दिया हम लोगों ने. पाहू शकता देख रहे आप इधर गर्दी. चला बघू नका इकडे चालत इकडे चाल मस्त ते जाम आहे. सो गाइस थर्ड लोकेशन गाइस देख रो गाइस. यहाँ पे दूल्हा दूल्ही खतरनाक लोकेशन. सो जैसे हम क्यों दूर जा रहे हैं बिकॉज पब्लिक आ रही है. सो थोड़ा सा नर्वस फील हो रहा है इसलिए हम लोग थोड़ा कोने में जा रहे हैं. सैंडी साला बैकग्राउंड खत्म कर रहे हैं. सिनेमैटिक प्री वेडिंग कर रहे हैं बीच. सो गाइस फाइनली हम लोगों ने ये डिसाइड कर दिया है लोकेशन. सो अभी होगा हमारा फोटो शूट. गाइस पोज मस्त वेगळी. अजून कुठले द्यायचे का तुम्हाला तुमच्या मनाची द्या कुठली तरी पोज. साला प्री वेडिंग चल रहा है साला बीच में आ रहा है. ओके सँडी हो बाजूला या. ऐसा नालाय कुठला लास्ट दिला सँडीला बोल चलतोय. सँडी गेम सँडी गेला. ये चालत तो कॅमेरा बघू नको पाहिजे तुम्ही बघताच. मला जायचं आहे थोडासा मावशीने बोललेले शिवाकडे. आता मी आल्या मावशीसोबत अलिबागमध्ये. मावशीला थोडीशी शॉपिंग करायची आणि थोडीफार भाजी बिजी न्यायची सामान द्यायचे. पत्रिका पण 2 ठिकाणी वाटायचे. एक ठिकाणी वाटली. आता इथं पाहू शकता एकदम ताजी फ्रेश भाजी. तर मस्त की जुळून घेणार आम्ही मिरची आणि वांगी. अशी कुठे गेलो तेच नाही समजला. वांगी मिरची भाई गावठी भाजी. ती गावठी भाजी नाही रे भाई वाईफ आहे भाई. असं ना काय तोंडलींचा ताना असं राहतं. तोंडलीचा ताना. आणि यो आमचा म्हणजे मामाचा माझ्या मम्मीच्या मामाचा शेत आहे. इथं आल्याला आम्हाला दिसली मस्त की खोंडरा सॉरी छोटे पाडू आहेत म्हशीचं. किती क्यूट आहेत बघा. आणि इथं बोकड साईडला मस्त की आपली फ्रेश भाजी खोडू. मावशी खोडते आणि पाहू शकता. मी सकाळचे वाजले 6. सो फायनली माझी मॉर्निंग 5ला अंघोळ धुवून वगैरे रेडी झालो मी. आणि मॉर्निंगचा व्ह्यू पाहू शकता असं काहीतरी. आणि इथं पाहू शकता बैल मस्त की. आणि हा पूल. तुम्ही विचार करा असं एवढा लवकर उठून केला काय नाही. एवढा लवकर उठला का 5 वाजता उठून आंघोळ का झाली. बिकॉज घरामध्ये खूप जास्त पाहुणे आलेत. आणि मला ना आवडणार की वेटिंगला राहायला ना आवडणार. म्हणून सगळ्यांच्या आधी आंघोळ धुवून मोकळा झालो रेडी झालो. आता मी जातो कर्द खायला. काल तर खाल्ला खाल्ली आज थोडीफार खातो सगळी. माझी काल खायची इच्छा होती करून दो. बट मी गेलो मावशी सोबत. तर मला तिथे 9 वाजले घरी येता
इथंच पुलाजवळच्या बाजूलाच करवंदाचं झाड दिसला, तर इथं थोडेफार मस्त की खाऊयात. हे बघा पिकलेली करवंद. वाव, इथं करवंद खूप जास्त आहेत. वरती बघा किती रश आहे. वाव, वाळ पाहू शकता. वाव, सही वाईब. सो गाइस, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आज येणार आहेत मस्त की, आणि काही आमची सगळी मावशी वगैरे येणार आहेत. सो आज खूप जास्त पाहुणे येणार. सो आज खूप जास्त मजा येईल. आज हळदीचा डे. सो उद्या तुम्हाला भेटेल. एन्जॉय आमचे. बाय बाय.